हे आंदोलन तरुणांचं आहे, म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी असं ते काय विषय घडला आणि त्यानंतर त्या सगळ्या विषयाची सुरुवात झाली. तुम्ही काय आलाय आंदोलनाला? आम्ही देशामध्ये, भारत देशामध्ये या व्यवस्थेच्या विरोधात जे बी कोणी प्रामाणिक आंदोलन करत असतील तर त्यांना आम्ही सपोर्ट करतो. आणि हे जे अभिजित दिपके आहेत यांनी 15 दिवसा अगोदर जे काही सोशल मीडियावरती जे काही एका जजनी जे काही स्टेटमेंट केलं त्याच्यावरती त्यांनी कमेंट केलं आणि 2 करोड युवक त्याच्यामध्ये जुळले आणि ऑलरेडी पॉलिटिशियन आहेत ते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं बोललं होतं की ये पढे लिखे लोगों ने मुझे धोखा दिया है, तर अभिजित दिपके यांनी त्यांचं शिक्षण सोडून तिकडचा जॉब सोडून अमेरिकेतून मुंबईमध्ये येऊन हे आंदोलन उभं केलं आहे. तर माझी अशी विनंती आहे की इथल्या असलेल्या युवकांना बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ह्या प्रमुख 2 मुद्द्यावर आणि जो शिक्षण मंत्री आहे महेंद्र प्रधान याचा राजीनामा मिळवणे एवढंच आजच्या समय आपण या आंदोलनाबद्दल सांगू शकतो. पहिलं हे झालं तर पुढच्याबद्दल आपल्याला तयारी करता येईल. पण मला सांगा, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा हा एकमेव सोल्युशन आहे का यासाठी? नहीं, एकमेव सोल्यूशन आम्ही नाही म्हणत आहे, परंतु ही सुरुवात आहे. अभी तो ये अंगड़ाई है, आगे पूरी लढाई पड़ी आहे. आणि पहिली वेळेस सत्तेच्या विरोधात, मोदीच्या विरोधात, आणि आता तुम्हाला माहीत असलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी स्टेटमेंट केलं की हे संविधान घेऊन जय नारे लावणे, संविधान दाखवणे हे विरोधी लोक आहेत, अराजकता पसरवत आहेत. अरे ज्या संविधानाने तुम्ही मुख्यमंत्री बनलात, ज्या संविधानाने तुम्ही सत्तेमध्ये कित्येक वेळेस EVM मशीनच्या घोटाळ्याने तिथे पोहोचलात आणि तुम्ही यांना सांगताय की हे अराजकता फैलवतात. हे कसला अराजकता? 5-6 लोकांनी नीटची एक्झाम देऊन पूर्ण आयुष्य मुलं आपले बर्बाद करतात आणि नीटची एक्झाम देतात आणि तुमचे गद्दार मंत्री त्याचे पेपर लीक करतात आणि अशा लोकांना तुम्ही समर्थन? लाज वाटत नाही मुख्यमंत्र्याला? लाज वाटली पाहिजे अशा मुख्यमंत्र्याला की असं आपण असं कसं स्टेटमेंट करतोय. उलटं त्यांनी त्याचा राजीनामा मागितला पाहिजे. हे महाराष्ट्राच्या वतीने फार मोठं द्योतक घडलं असतं, परंतु ते तसं नाही बोलत. ते युवकांना बोलतात की हे अराजकता फैलवतात. हे चुकीचं स्टेटमेंट करतात मुख्यमंत्री. पण दुसऱ्या बाजूला असेही आरोप होतात की तरुण हा सोशल मीडियामध्ये व्यस्त आहे, तो वेगळ्याच कामामध्ये व्यस्त आहे, तो चांगल्या पद्धतीने अभ्यास करत नाही आहे, असे सुद्धा आरोप करतात बाकीचे लोक. याचं उत्तर मी देतो. हे बघा, तरुण हा खूप ज्वलंत आता विषय आहे. आमचं तर आयुष्य जगून झालेलं आहे, पण आम्ही उद्या कुठला देश तुम्हाला देऊन चाललो आहे हे खूप मॅटर करतं आहे. आता आम्ही आमच्या आयुष्यात जे काय आम्हाला मिळवायचं होतं, कमवायचं होतं, ते कमवून झालेलं आहे आणि आता आमचं उतरती हे आहे. आम्ही आता उद्या, आज आहे तर उद्या नाही. पण तुमच्यासाठी काय, यांच्यासाठी काय आणि यांच्यासाठी काय, कुठला देश आम्ही देऊन चाललो आहे? आज तुम्ही हे जे माझे टेप करताय, 1 आठवड्यापूर्वी कुठल्याच न्यूज चॅनलची डेअरिंग होत नव्हती की तो सरकारच्या विरोधात बोललेलं कुठे पोस्ट करू शकत होता, कुठल्या यूट्यूब चॅनलवर टाकू शकत होता किंवा कुठल्या पेपरमध्ये लिहू शकतो. आज तुम्हाला गोदी मीडिया मुर्दाबाद हे इकडे ऐकायला येत आहे. धर्मेंद्र प्रधान रिझाईन दो हे ऐकायला होत आहे. BJP RSS मुर्दाबाद हे तुम्हाला इथे ऐकायला येते. आता थोड्या वेळापूर्वी यांच्याशी RSS आणि BJPचे काही कार्यकर्ते येऊन भिडले की ते म्हटले की हा अभिजित दिपके हा कम्युनिस्ट विचारसरणीचा, म्हणजे त्या पार्टीचा विचारसरणीचा आहे, आम आदमी पार्टी, हे ते आपलं आंदोलन बिघडवण्यासाठी आले होते. पण माझा मूळ प्रश्न अजून तिथंच राहिला आहे की तरुणांच्यावरती हा आरोप होतो की ते सोशल मीडियामध्ये व्यस्त आहेत, ते चांगलं काम करत नाहीत, त्यांना रोजगार करण्याची बुद्धी नाही आणि ते त्या योग्यतेचे नाही आहेत, अशा आरोप लोक करतात. हां, एक मिनिट. तर तुमचं जे म्हणणं आहे, मी स्वतः तरुण आहे, हे मी सगळं ऐकतो. तुम्ही बघितलं असेल अमेरिकेवरून एखादा युवक डायरेक्ट दिल्लीला उतरतो आणि तिथे 10,000चा मॉब त्यांना वेलकम करतो, त्यांची सभा होते. 10,000 लोक कोण जमवतोय हो? एवढं सोपं आहे का 10,000 लोकांना जमवणं? एवढं सोपं नाही आहे. आज पुण्यामध्ये आज तुम्ही संख्या जर काउंट केली तर 10,000च्या वरतीच आकडा आहे. 10 ते 15,000च्या वरतीच आकडा आहे. मग 10 ते 15,000 युवक जर का आंदोलनात उतरत आहेत, सोशल मीडियाच्या याला कॅच करून, तर ते आंदोलनात उतरलेत ना. मग तुम्ही यांना म्हणणार की हे वेडे लोक आहेत, हे सोशल मीडियावरती चालतात, रस्त्यावर पण उतरत आहेत ना. रस्त्यावर उतरले की नाही, परंतु संवैधानिकरित्या शांततापूर्ण आंदोलन हे जे चाललेलं आहे
त्याला कोणीही गालबोट लावता कामा नये, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. हा एक्झामचा प्रश्न सुटेल नाही सुटेल माहिती नाही. आता इतक्या आंदोलनं हे होणार आहेत, त्याचं सगळं शेड्यूल पण आलं आहे. पण आंदोलनं करून सुद्धा जर रिझाईन नाही केलं तर या तरुणांनी पुढे काय केलं पाहिजे? कुठलंही आंदोलन केल्यानंतर प्रश्न सॉल्व्ह होत नाही असं कधी झालेलं नाही, लक्षात घ्या. आपण एक पकडून जाऊया नाही, की समजा नाही कसं झालं. आहे, यांनी नाही झालं तर, अभिजित ऐका. इतकेने ऑलरेडी सांगितलेलं आहे की आम्ही एक आठवडा वाट बघू, नाहीतर सगळ्या राज्यामध्ये आम्ही नाही ते शेड्यूल आलंय. आता उद्या लखनौला आहे, पुढे सगळे पोस्ट 20 तारखेला परत दिल्लीला जाणार आहोत आणि जिथे मी जाणार आहे तिथे तुम्ही पण असणार याची मला खात्री आहे. तरुण येतील तिकडे आणि ते तिथे काय कुपन घ्या, पैसे द्या असं काही नाही. हा जो प्रोटेस्ट आहे हा उत्स्फूर्त आहे. कोणाला इथे त्यांनी फोर्स केलेलं नाही आहे किंवा काय जेवण किंवा पाणी ठेवलेलं नाही, जो तो आपापली भाकरी घेऊन आलेला आहे. तर मला हेच सांगायचं आहे की हा तुमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, तुम्ही तो जिवंत ठेवला पाहिजे. जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर काय करायचं हे तुम्ही सांगायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आज हे जे आंदोलन उभं राहिलं ते CJI सूर्यकांत यांच्या एका छोट्याशा वक्तव्यावर त्यांनी नंतर माफी मागितली की मला तसं म्हणायचं नव्हतं. अरे मग जर मोदी म्हणतायत की खर्च करू नका, हे आज 100 लोक लंडनमध्ये बॅडमिंटन खेळतायत. 150 लोक 150 लोक बॅडमिंटन खेळतात. त्याच्यामध्ये मंत्री पण आहे. त्याच्यामध्ये किरेन रिजिजू हे मंत्री आहेत. मग कोण पैसे वाचवतंय आणि कोण पैसे उधळतंय, हे कोणासाठी चाललंय? मग याच्यासाठी प्रश्न नाही विचारायचे? आणि मी का विचारू? माझं तर झालंय खाऊन पिऊन, माझं तर आता मस्त पायावर पाय टाकून झोपायचं वय आहे. पण नाही, मी शांत नाही याच्यासाठी बसलो, कारण माझ्या येणाऱ्या पिढीला मी काय देऊन चाललोय हे तेवढंच महत्त्व आहे. आणि हा देश फक्त त्यांचाच नाही आहे तर आपल्या सगळ्यांचा आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यावर प्रश्न विचारणं हा जसा तुमचा अधिकार आहे तसा 65व्या वर्षी विचारणं हा माझाही अधिकार आहे. बरोबर सर.